दरवाजा उघडल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला तसा तो दचकून जागा झाला. सरळ होत त्याने मोबाईल चाचपला आणि वेळ पाहिली. पहाटेचे 4 वाजले होते. त्याने दरवाजाकडे नजर टाकली. दार बंद होतं, पण बाजूच्या खोलीतून आवाज स्पष्ट येत होता. आवाजाला विचित्रपणाची किनार नव्हती. काहीतरी आवराआवर करायला घेतल्यासारखा तो आवाज होता. तो आवाज ऐकून त्याला हायसे वाटले. घरातले सदस्य कुशल होते असा त्याचा अर्थ होता. म्हणजे रात्री जे घडलं ते सर्व मायावी होते. तर मनाशीच बोलून विनायक उठला. घरातल्या सदस्यांना रात्री काय घडलं ते सांगून पुढे आयुष्यभर त्यांच्या जीवाला हुरहुर लावून उपयोग नव्हता. बॅग पाठीवर घेऊन, हातात टॉर्च घेऊन तो जिना उतरून खाली आला. समोर खुर्चीत घरमालक असलेले ते गृहस्थ बसले होते. त्यांच्या बाजूला पाळण्यात बाळ खेळत होते. विनायक जिन्याच्या बाजूच्या भिंतीतील उघड्या खिडकीजवळ उभा राहिला. पहाटेचा गार वारा आत येत होता. त्याने छाती भरून श्वास घेतला. इतक्यात हॉलच्या एका अंगाला असलेल्या दारातून भांड्यांची खुडबुड त्याला ऐकू आली. त्याने वाकून तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला. त्या गृहस्थांच्या ते लक्षात आले असावे. त्यांनी विचारलं, चहा घेणार? हे ऐकून विनायक दचकला. चहाची तर खूपच गरज होती, पण त्या गृहस्थांच्या तोंडातून निघालेले ते 2 शब्द त्याला खूप विचित्र वाटले. जणू ते त्यांच्या तोंडातून नव्हे तर एखाद्या खोल विहिरीतून आल्यासारखे वाटत होते. तरीही तिकडे दुर्लक्ष करून त्याने मानेनेच होकार दिला. त्या गृहस्थांनी आतल्या त्या तरुणीला चहा आणण्यास फरमावले. विनायक त्या दिशेनं पाहू लागला. काही क्षणातच एक सुंदर तरुणी किचनच्या दारात चहाचा कप घेऊन उभी होती. दे त्यांना चहा. ते गृहस्थ पुन्हा आपल्या विचित्र आवाजात म्हणाले. त्यासरशी त्या तरुणीने किचनच्या दारातूनच विनायककडे चहाचा कप असलेला हात लांबवला. ते बघून विनायक नकशिकांत हादरला, कारण ती तरुणी आणि त्याच्यामध्ये 15 फुटाचे अंतर होते. तो लांब लचक हात बघून त्याची बोबडी वळली. शेवटी सुटका नाहीच याची त्याला जाणीव झाली. बाहेर पडायला दार विरुद्ध दिशेला होते. त्यासाठी त्याला ते गृहस्थ, ती तरुणी आणि ते बाळ यांना ओलांडून जावं लागणार होतं. पण ते शक्य नव्हतं, कारण आता त्या सर्वांच्या चेहऱ्यात बदल होऊ लागला होता. त्या तरुणीने चहाचा कप उलटा केला. त्यातलं द्रव्य खाली सांडलं. ते चिकट लालसर द्रव्य बघून विनायकला शिसारी आली. पाठोपाठ तिचा दुसरा हात तसाच लांब होत त्याच्या जवळ आला. त्याच्यापासून काही अंतरावर ते लांब नखे असलेले हात नाचू लागले. ते गृहस्थ आता खुर्चीतून उठले. डोळे गरागरा फिरवू लागले. जीभ बाहेर लोंबकळू लागली. दात विचकून ते ध्यान पुढे त्याच्या दिशेनं येऊ लागले. पाळण्यातले बाळ खाली आले. सरपटत ते वेगाने पुढे सरकू लागले. काही क्षणातच ते विनायकच्या जवळ पोहोचले आणि खाली सांडलेले ते द्रव्य चटचट करून चाटू लागले. विनायकला आता हे सर्व सहन होत नव्हतं. रात्रभर खेळवून त्यांनी आता उत्तर रात्री बहुतेक त्यांचं सावज टिपायचा बेत केला होता. हातात ओंकाराचं लॉकेट धरून तो श्री गणेशाचा धावा करू लागला. मागे सरकता सरकता पाठीला खिडकीचे गज लागले. तो मागे फिरला. रात्री घरात येण्यासाठी कासावीस झालेला तो आता घराबाहेर पडण्यासाठी धडपडत होता आणि क्षणाक्षणाने ती अभद्र ध्याने त्याच्याकडे सरकत होती. तो असहाय्यपणे खिडकीतून बाहेर पाहत होता. बाहेर पाहता पाहता दूर त्याला एक ज्योत दिसली. ते एक मंदिर होते. पहाटे पहाटे तेथील पुजाऱ्याने मंदिरात दिवा लावला होता. बहुतेक तो आरतीच्या तबकातला असावा. ती ज्योत विनायकला ऊर्जा देऊन गेली.
आपलं नाव विनायक म्हणजे श्री गणेशच. आपल्या गळ्यात ओंकाराचं लॉकेट हेच आपल्याला वाचवेल. आपण कोणाचं काय वाईट केलंय? तसं असतं तर हृदय बंद पडून रात्रीच आपला जीव गेला असता ना. तो विचार करू लागला. ती ध्याने मात्र त्याच्याकडे सरकत होती. तिकडे दूरवर मंदिरात काकड आरतीची तयारी सुरू झाली. बघता बघता ज्योत प्रज्वलित केलेलं आरतीचं ताट वर्तुळाकार फिरू लागलं आणि एकच आवाज उमटू लागला. एका आवाजात अनेक आवाज आता मिसळू लागले. त्यात विनायकचाही एक आवाज होता. ते शब्द त्या पिशाच्यांच्या कानावर पडले तशी त्यांची पावलं अडखळली. आता दूरवर मंदिरात वर्तुळाकार फिरणाऱ्या त्या ज्योतींचं एक वर्तुळ त्या अभद्र घराकडे झेपावू लागलं. विनायकचा आवाज आता टिपेला पोहोचला होता. ते वर्तुळ मोठं मोठं होत खिडकीतून घरात आलं. विनायकच्या दिशेनं आलेली ती पिशाच्च आता विचित्र आवाज करू लागली. हिंसक झालेली त्यांची रूपं आता अधिकच भयंकर दिसू लागली. अग्नीचं ते तेजोवलय आता हॉलमध्ये येऊन वेगानं फिरू लागलं. बघता बघता त्या एका अग्निवर्तुळाची 3 वर्तुळे झाली. त्यांनी एका पिशाच्याला जखडले. त्या पिशाच्यांची हालचाल मंदावली. मंदिरातल्या आरतीला आता वेग आला होता. विनायकचा आवाज आता संपूर्ण हॉलमध्ये घुमू लागला तशी ती वर्तुळे अधिकच वेगाने त्या पिशाच्या भोवती फिरू लागली. हळूहळू त्या अग्निवर्तुळांनी एखाद्या सोंडेसारखा आकार धारण केला आणि त्या सोंडेने ती पिशाच जखडली. विनायकच्या नजरेसमोर त्या पिशाच्यांच्या शरीरात बदल घडत गेला. त्यांच्या चेहऱ्यावरचे हिडीस अभद्र भाव जाऊन हळूहळू ती शरीरे सामान्य माणसांसारखीच दिसू लागली. खाली कोसळली. काही क्षणातच त्यांची शरीरे धुरासारखी हवेत विरून गेली. काही क्षणासाठी हॉलमध्ये अग्नीचा लखलखाट झाला. लाखो ठिणग्या हॉलमध्ये उधळल्या गेल्या. विनायकचे डोळे दिपले. त्याने ते घट्ट मिटले. अतिमानसिक ताणाने त्याचे अंग शिथिल केले आणि हळूहळू तो खाली सरकला. काही क्षण जाऊ दिले. त्याने डोळे किलकिले केले. हॉलमध्ये दिवा नव्हता, पण क्षितिजावर तांबडं फुटायला लागलं होतं. त्याचा धूसर प्रकाश आता हॉलमध्ये पसरला होता. तो उभा राहिला. गळ्यातलं लॉकेट अजूनही त्याच्या हातात होतं. त्याने मनोमन गणरायाचे आभार मानले आणि तो दरवाजाच्या दिशेनं गेला. दार उघडून बाहेर आला तेव्हा चांगलं फटफटायला लागलं होतं. त्याने दाराला कडी घातली आणि तो समोरच्या रस्त्यावरून चालू लागला. आज गणरायाने त्याचा स्वतःचा जीव तर वाचवला होताच, परंतु त्या पिशाच्य योनीत भटकणाऱ्या 3 अभागी जीवांनाही मोक्ष मिळवून दिला होता. त्याने पुन्हा एकदा गणेशाचे आभार मानले. काही वेळ चालल्यावर त्याला दिवे दिसू लागले. तसेच घराघरातून निघणारा धूरही दिसू लागला. गाव जागे झाले होते. आता त्या घराबद्दल काय रहस्य आहे ते त्याला एखाद्या जाणकाराकडून जाणून घ्यायचे होते. गावात पोहोचताच त्याने पहिल्याच घरी आपण आता येथील शाळेत शिक्षक म्हणून रुजू होणार असल्याचे सांगताच एका लहान मुलाबरोबर त्याला त्याचे सहशिक्षक धनावडे यांच्या घरी पाठवण्यात आले. प्रथम त्याला पाहताच 50शीकडे झुकलेले धनावडे गुरुजी दचकले. मग स्वतःला सावरून त्याच्या चहा पाण्याची सोय केली. चहापाणी झाल्यावर विनायकने धनावडेंना त्याला आलेले रात्रीचे अनुभव सांगितले. खरं सांगू धनावडे गुरुजी, रस्त्यावर मागे लागलेली ती आकृती आणि त्या घरातला तो विलक्षण प्रकार हे सर्व मी प्रथमच अनुभवले हो. बोलतानाही विनायकच्या अंगावर शहारे येत होते. त्या घरात नेमकं काय घडलेलं? गावात ते माहीत होतं का की त्या घरात पिशाच्च आहेत? धनावडे काही क्षण त्याच्याकडे बघत राहिले. नंतर बोलू लागले. विनायकराव, फक्त तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही त्या घरातून सही सलामत बाहेर पडलात. खरं तर त्या घराची ती एक शोकांतिकाच होती. म्हणजे घडलं असं होतं की तालुक्याला पोस्टमास्तर असलेले ते गृहस्थ, त्यांना एक मुलगी होती. त्यांची पत्नी मुलगी लहान असतानाच एका आजाराने गेली हो. दुसरं लग्न न करता मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी जपलं हो. मुलगी वयात आली. शिक्षणासाठी तालुक्याला जाऊ लागली. तिकडे कुणासोबत तिचं सूत जुळलं.
वडिलांची ती लाडकी होती. तिची कोणतीच मागणी त्यांनी नाकारली नसती, पण ती नाही सांगू शकली. आणि मग एका अनाहूत क्षणी ती आणि तिचा प्रेमी यांच्यात संबंध घडून आला. नको ते घडलं होतं. ती शरमेनं लाल झाली होती. पुन्हा नाही असा पण करून ती घरी आली, पण निसर्गाने आपलं काम चोख बजावलं होतं. तिने लपवण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. तिच्या प्रियकराने नाकारलं. वडिलांना चाहूल लागली. गर्भ पाडण्यासाठी प्रयत्न झाले, पण तेही अपुरे पडले. उघड उघड दवाखान्यातही जाता येत नव्हतं. शिक्षण बंद झालं. घराबाहेर पडणं बंद झालं. वडिलांचा जीव कासावीस होत होता. वडिलांना अशा परिस्थितीत आणून सोडल्याने तिचा जीव तिळी तिळी तुटत होता. दिवस मात्र सरत चालले होते. महिने भरत आले होते. वडील वरच्या वर सुट्टी घेऊ लागले. घर बंद राहू लागलं. घरात काय चाललंय बाहेरच्या कुणालाही कळत नव्हतं. तसंही ते घर एकाकी होतं. शेवटी घडायचं तेच घडलं. तिने एका बाळाला जन्म दिला. इतर वेळेस ते बाळ जन्माला आलं असतं तर त्याचं किती कौतुक झालं असतं हो. पण त्याची जन्माची वेळ चुकली होती. त्या बाळाचं रडणं त्यांच्या कानात गरम शिसे ओतल्याचा अनुभव देऊ लागलं. सगळं लपवता आलं असतं, पण बाळाचं रडणं कसं लपवणार? 3 महिने कशी तरी गेले. एक दिवशी घर खूप शांत शांत वाटल्यामुळे ते गृहस्थ वरच्या मजल्यावर गेले. मुलीच्या खोलीत डोकावले. मुलगी पलंगावर अस्ताव्यस्त पडली होती. ओठ निळे पडले होते. तोंडाला फेस आला होता. विषाची बाटली फरशीवर पडली होती आणि तिचं बाळ तिच्या स्तनाचे अग्र लुचत होतं. ते खाली आले आणि हॉलमधल्या तुळईला दोर अडकवून फाशी घेतली. पुढे ते बाळ दूध न आल्याने भुकेने गतप्राण झाले असावे. 3 अभागी जीवांचा असा मृत्यू मनाला चटका लावून गेला. एकाकी असलेलं ते घर कायम एकाकीच राहिलं. बऱ्याच लोकांना तेथे भयानक अनुभव आले आहेत. आणि अशा ठिकाणी अजाणतेपणी तुम्ही गेलात विनायकराव. कदाचित तेच त्यांचं प्राक्तन असावं. तुमच्या हातून त्यांना मोक्ष मिळणार असावा. धनावडे बोलायचे थांबले. ती विलक्षण हकीकत ऐकून विनायकला खूप वाईट वाटले. त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती, पण एक प्रश्न मात्र अनुत्तरित होता. शेवटी तोही त्याने धनावडेंना विचारला. धनावडे गुरुजी, ते तिघे कोण होते ते कळले, पण रस्त्याने माझ्या मागावर असलेले ते काय होते, जे माझ्या नावाने मला हाक मारत होते? कारण ते नसते तर मी त्या घरात पोहोचलोच नसतो. त्यावर धनावडे म्हणाले, तो मी होतो. विनायक त्यांच्या उत्तराने दचकून त्यांच्याकडे पाहू लागला. घाबरायचं कारण काही नाही विनायकराव. धनावडे पुढे सांगू लागले, मी काही भूत किंवा पिशाच्च वगैरे नाही. त्याचं झालं असं की तुम्ही येणार हे मला शिक्षण विभागाकडून अगोदरच कळलं होतं. तुमचा मोबाईल नंबरही मी माझ्याकडे घेतला होता. काल तालुक्यावरून येऊन आपल्या बस थांब्यापासून काही अंतरावर असलेल्या आमच्या पाहुण्यांकडे थांबलो होतो. या मार्गावरून मोजक्याच बस धावतात हे मला माहीत होतं. घाटात बस बिघडली हे मला समजलं होतं. तुम्ही संध्याकाळी पोहोचाल हे सुद्धा मला कळलं. आणि ही बस शेवटची होती. तुम्ही या सर्वांपासून अनभिज्ञ होतात, पण मी मात्र तुमची माहिती घेतली होती. तुमच्याकडे असलेल्या मोबाईलला नेटवर्क नसावं, कारण तुमचा फोन लागत नव्हता. शेवटी मी बस येईपर्यंत वाट बघायची ठरवले. रात्री अपरात्री तुमचे हाल होऊ नयेत हा एकच हेतू होता हो माझा. आणि दुसरा म्हणजे तुम्ही अजाणतेपणे त्या बंद घराकडे फिरकू नयेत हा देखील माझा हेतू होता. आता माझे हे दोन्ही हेतू निष्फळ झाले होते. हा भाग दुसरा. तर अंदाजे वेळ होईपर्यंत मी माझ्या स्नेहांकडे थांबलो, पण माझा अंदाज चुकला होता. स्नेहांच्या घराजवळून बस खडखडाट करत निघून गेली तेव्हा मी घाईघाईत उठून बस थांब्यावर आलो, पण तोपर्यंत तुम्ही गावचा रस्ता धरला होता. जमेल तेवढ्या जलद गतीने पावलं उचलत मी तुमच्या मागे आलो देखील, आणि नजरेच्या टप्प्यात येताच तुम्हाला तुमच्या नावाने हाक दिली. पण येथेच माझी मोठी चूक झाली, कारण तुमचं नाव मी जाणतो हे मला माहीत होते, पण तुम्हाला नव्हे. आणि त्यामुळे घाबरून तुम्ही धावत सुटलात. शेवटी जे घडू नये
ते घडलं होतं आणि तुम्ही त्या बंद घरात अडकलात. मी एका सुरक्षित अंतरावर राहून तुम्हाला त्या घराजवळून हाका दिल्या, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. शेवटी हतबल होऊन मी माझ्या घरचा रस्ता धरला. आता ही दुसरी विलक्षण हकीकत ऐकून विनायकला थोडं हसू आलं आणि स्वतःच्या घाबरटपणावर रागही आला.